नमस्कार. आज 15 ऑक्टोबर 2020 भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित यूट्यूब ओरिएंटेड कार्यक्रमामध्ये मी सोनाली मनाळ सर्व मान्यवर आणि श्रोतेवर्गांचे शब्दसुमनांनी स्वागत करते. देशाला जर आदर्श भ्रष्टाचारमुक्त आणि सुंदर बनवायचे असेल तर 3 व्यक्तींची महत्त्वाची भूमिका असते. ते म्हणजे आई वडील आणि शिक्षक. प्रथम आई वडील आणि शिक्षकांना मी नमन करते. आई वडील आणि शिक्षक यांना जर आपला पाल्य किंवा विद्यार्थ्यावर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा प्रभाव असावा असे वाटत असेल तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर गरज आहे त्यांचे विचार कृतीमध्ये उतरवण्याची. जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महिला कला महाविद्यालय आणि करिअर काउन्सिलिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून यूज ऑफ ई-रिसोर्स इन कोविड-19 पेंडेमिक सिच्युएशन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. तरी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य जितेंद्र शेजवळ सर यांचे सर्वप्रथम मी स्वागत करते. तसेच कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका स्वप्ना गायकवाड मॅडम यांनी आपला अनमोल वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करते. कार्यक्रमाचे संयोजक गजानन फुलसावंगे सर यांनी कोविड-19 लॉकडाऊन चालू असतानाही आम्हाला जे ज्ञानरूपी अमृत दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये मी त्यांचे स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या स्वप्ना गायकवाड मॅडम या राजश्री शाहू कला व विज्ञान महाविद्यालय वाळूज येथे 2010 पासून ग्रंथपाल या पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिबंध लेखन व वाचन प्रकाशित आहे. तसेच आज आम्हाला एक विद्यार्थीप्रिय हसतमुख व्यक्तिमत्व लाभलेले आहे. तर आजचा त्यांचा विषय आहे यूज ऑफ ई-रिसोर्स इन कोविड-19 पेंडेमिक सिच्युएशन. या विषयावर त्यांनी आम्हाला सखोल आणि विस्तृत माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. मित्रांनो, आज 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस जो आपण पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करत असतो. या दिनाचे औचित्य साधून मला महिला कला महाविद्यालयाने आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाचे आयोजक गजानन फुलसावंगे सर आणि प्राचार्य डॉक्टर शेजवळ सर यांचे आभार मानते. मित्रहो, सध्या करोनारूपी महाभयानक संकटाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या येथे देखील लॉकडाऊन करण्यात आला. शाळा कॉलेज यांना सुट्ट्या देण्यात आल्या. या काळात सर्व काही बंद असल्याने आपला इंटरनेटचा उपयोग वाढला आणि त्यातूनच ऑनलाईन वेबिनार वर्कशॉप क्विज या संकल्पनेशी जोडले गेलो. त्यातूनच ई-रिसोर्सेसच्या माध्यमातून संशोधक आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. कोरोना संकट काळात ऑनलाईन म्हणजे ई-सेवा पुरवण्याचे कार्य ग्रंथपालांनी केले आहे. त्यात वेबिनार वर्कशॉप ई-रिसोर्सेस इत्यादी सुविधा या ग्रंथालयाकडून वाचकांना देण्यात आल्या. या सेवेचा सर्वाधिक फायदा वाचकांना करून देण्याच्या उद्देशाने ग्रंथालय विभाग तत्पर झाले. त्यात प्रामुख्याने ई-न्यूजपेपर ई-बुक्स ई-आर्टिकल यांचा समावेश आहे. वाचन हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक मानला जातो. वाचाल तर वाचाल या संबोधनावरील वाक्यातच सर्व काही आले आहे. आजकाल आपल्या दैनंदिन जीवनात इंटरनेटचा उपयोग वाढला आहे आणि यामध्ये स्मार्टफोनच्या वापराने जग अधिकच जवळ आले. त्यातूनच वाचकांपर्यंत ई-सेवा पुरवण्याच्या कार्यात ग्रंथपालांनी मोलाची भूमिका पार पाडत आहेत. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर SR रंगनाथन यांनी 5 सूत्रे दिलेली आहेत. त्यामध्ये नवीन कन्सेप्ट आणि जुनी कन्सेप्ट या 2 प्रकारामध्ये त्याची आपण विभागणी केलेली आहे. जुन्या संकल्पनेमध्ये त्यांच्या जी 5 सूत्र त्यांनी दिलेली आहेत ती आहे बुक्स आर फॉर यूज, दुसरं आहे एव्हरी रीडर हॅज बुक, तिसरं आहे एव्हरी बुक्स इट्स रीडर, चौथं आहे सेव्ह द टाईम ऑफ द रीडर
आणि 5वं आहे लायब्ररी इज अ ग्रोईंग ऑर्गॅनिझम. बदलत्या काळाच्या स्वरूपामध्ये नवीन कन्सेप्टनुसार जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक साधनांशी जास्त जवळीक साधत आहोत, तर त्यामध्ये त्या संकल्पनेत थोडासा बदल होत ती संकल्पना आता या प्रकारे झालेली आहे. ई रिसोर्सेस आर फॉर यूज. एव्हरी युजर हॅज ऑर हर ई रिसोर्सेस. एव्हरी ई रिसोर्सेस इट्स युजर. ई लायब्ररी सेव टाईम ऑफ द युजर. ई लायब्ररी इज एव्हर ग्रोईंग. या 2 संकल्पने जुन्या आणि नवीन याच्यामध्ये आपण त्याची विभागणी केलेली आहे. त्याचबरोबर जे आपण आता सध्या ई रिसोर्सेसचा उपयोग करतोय, ई रिसोर्सेस हा शब्द आपल्यासाठी आता इतका फॅमिलियर झालेला आहे की त्याबद्दल आपण आता थोडीशी माहिती घेऊया. ई बुक्स त्याच्यामध्ये 2 प्रकार करण्यात आलेले आहे, एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन. त्यामध्ये ऑनलाईनमध्ये समावेश केला जातो ते ई बुक्स, ई जर्नल्स, ई न्यूजपेपर, ई मॅप, ऑडिओ व्हिडिओ लेक्चर्स, ई डेटाबेस, वेबसाईट इत्यादींचा. आणि ऑफलाईनच्या याच्यामध्ये CD रोम, DVD, कॅसेट्स आणि टेप यांचा समावेश करण्यात येतो. ई बुक्स हे आपल्याला वाचकांपर्यंत म्हणजे एकाच वेळेस आपण 2 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण म्हणजे जेवढे विद्यार्थी असतील किंवा संशोधक असेल यांच्यापर्यंत आपण आता सध्या व्हॉट्सअपच्या, ईमेलच्या विविध माध्यमातून त्याची PDF वगैरे त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ई बुक्सचा सर्वत्र प्रसार जास्तीत जास्त होत आहे. त्यानंतर आहे ई जर्नल्स. ई जर्नल्समध्ये संशोधकांनी जे काही संशोधन केलेली आहेत, या संशोधकांनी जे सखोल जाऊन त्याचा अभ्यास केलेला आहे, त्या विषयाशी निगडीत जे काही त्यांनी अमूल्य असे संशोधन केलेले आहे, त्याबद्दलची माहिती ते आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवत असतात. आणि हे जे जर्नल्स आहे किंवा हे जे आर्टिकल्स आहेत, हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम ई जर्नल्स करत आहे. त्याच्यानंतर ई न्यूजपेपर. ई न्यूजपेपरचं जर आपण बघितलं असेल तर मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये ज्यावेळेस छपाई बंद होती, या काळामध्ये आपण ई न्यूजपेपरचा सर्वाधिक उपयोग केलेला आहे. आणि या न्यूजपेपरमध्ये ई न्यूजपेपर आपण वाचण्यास सुरुवात केली. त्यामध्ये एक न्यूजपेपर वाचताना आपल्याला बाकीच्या न्यूजपेपरशी सुद्धा आपला संपर्क जास्त झाला. त्यानंतर ई थिसिस. यामध्ये PhD संशोधकांनी जे काही संशोधन केलेलं आहे याबद्दलची माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर ई मॅप आहे. ई मॅपमध्ये आपल्याला सध्या एक आपण आपल्या Google Play Storeमध्ये सुद्धा हे असतं की मॅपिंग किंवा लोकेशन वगैरे किंवा आपण एखाद्या ठिकाणी जातो किंवा इथून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर यावेळेससुद्धा आपण या ई मॅपचा उपयोग करतो. त्याच्यानंतर ऑडिओ व्हिडिओ लेक्चर्स. ऑडिओ व्हिडिओ लेक्चरचं जर चांगलं उदाहरण द्यायचं जर झालं तर सध्याच्या ज्या ई लर्निंग कन्सेप्ट ज्या चालू आहेत, ज्या शाळेच्या माध्यमातून, तर ह्या ऑडिओ व्हिडिओ लेक्चर जे आहेत हे आता आपल्या लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत यांना सगळ्यांना परिचित झालेलं आहे. आणि या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही ऑनलाईन शिक्षण घेत आहोत किंवा याचा उपयोग किंवा या ज्ञानाचा आपण उपयोग करून घेत आहोत, हे त्यामध्येच ऑनलाईन याच्यामध्ये मोडले जाते. त्याच्यानंतर डेटाबेस. जे काही डेटाबेसेस आहे, जे काही माध्यमं वगैरे आहेत, याच्यातून आपण जी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो, ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम ई डेटाबेस करते. त्याच्यानंतर आलं वेबसाईट्स. वेबसाईट्स या अशा आहेत की ज्यामध्ये आपल्याला काही पेड वेबसाईट्स आहे किंवा ज्या फ्री आहेत, बरेचसे ओपन ॲक्सेस सिस्टीम ज्या पद्धतीचे अशा वेबसाईट आहेत, तर याचा उपयोग आपण जास्तीत जास्त प्रकारे करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर CD रोम. ही ऑफलाईनमध्ये याच्यामुळे गेलेली आहे की CD रोममध्ये आपण जो काही डेटा आहे तो सेव्ह करून ठेवतो आणि तो नंतर आपल्याला कधी पण आपल्याला बघून वाचता येतो. त्याच्यासाठी आपल्याला इंटरनेटची गरज पडत नाही. DVDसुद्धा त्याच याच्यामध्ये येते, कॅसेट, टेप हे सगळे फॅमिलियरच आहेत आपल्यासाठी. त्यानंतर आता आपण एका अशा प्रोजेक्टबद्दल बोलूया की जे प्रोजेक्ट खडगपूर यांनी IIT खडगपूर इथल्या एका संस्थेने तयार केलेले आहेत. आणि त्याचे नाव त्यांनी असं दिलेलं आहे की नॅशनल डिजिटल लायब्ररी इन इंडिया. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, अंडर इट्स नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थॉट, information and communication technology
हॅज एंटिटेड द नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. हे एक असं प्रोजेक्ट आहे की जे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटनी तयार केलेलं आहे. आणि हे जे प्रोजेक्ट आहे हे इंडियाशी किंवा हे नॅशनल लेवलशी रिलेटेड आहे. त्यामध्ये पायलट प्रोजेक्ट टू डेव्हलप अ फ्रेमवर्क ऑफ व्हर्च्युअल रिपोजिटरी ऑफ लर्निंग रिसोर्सेस विथ अ सिंगल विंडो सर्च फॅसिलिटी. तर यामध्ये असं दिलं आहे की एक सिंगल विंडो म्हणजे एकाच ठिकाणी सर्व काही तुम्हाला मिळणार आणि त्यामधून तुम्हाला जे काही माहिती आहे, ज्या काही फॅसिलिटीज आहेत ते तुम्हाला उपलब्ध होतील. त्यानंतर आहे NDL इंडिया इज अ डिझाईन टू होल्ड कंटेंट ऑफ नियर अबाउट 10 लँग्वेजेस. ह्याची जी कन्सेप्ट त्यांनी केलेली आहे ही त्यांनी भारतीय 10 भाषांमध्ये दिलेली आहे. इट इज अरेंज टू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर ऑल अकॅडमिक लेवल्स इन्क्लुडिंग रिसर्चर. याच्यामध्ये जे अकॅडमिक लेवलशी जे रिसर्चर जोडले गेलेले आहेत जे आहेत तर त्यांनी पुढे त्यांचं रिसर्चसुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे. इट इज बीइंग डेव्हलप टू हेल्प स्टुडंट फॉर प्रिपेअर फॉर एंट्रन्स कॉम्पिटिटिव्ह एक्झाम टू अनेबल पीपल टू लर्न अँड प्रिपेअर फ्रॉम बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर ऑल ओव्हर द वर्ल्ड. हे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती त्यामध्ये समाविष्ट आहे. तर आणि आपला जो मोबाईल आहे जो आपल्यासाठी स्मार्टफोन म्हणून आपण कुठे पण कॅरी करत असतो, जो आपल्यासोबत सतत असतो, अशा मोबाईल प्लॅटफॉर्म जो आहे तर यामधून सुद्धा मोबाईल प्लॅटफॉर्म आणि PC या दोन्हीतून सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतो. आणि त्या नॅशनल लायब्ररीच्या याच्यामध्ये जे मटेरियल त्यांनी दिलेलं आहे तर हे 1.5 लाखांपेक्षा अधिक आहेत. त्याच्यापैकी अधिक ऑथरनी त्याच्यामध्ये आपले रिसर्च पेपर समाविष्ट केलेले आहे आणि जवळपास 60 पद्धतीचे असे लर्निंग रिसोर्सेस त्याच्यामध्ये आहेत जे तुमच्यासाठी 24 तास 7 दिवस अवेलेबल आहेत. आणि या रिसोर्सेसमध्ये प्रामुख्याने जे डिजिटल रिसोर्सेस आहेत हे जे अवेलेबल त्यांनी करून दिलेली आहेत ती आहे बुक्स, आर्टिकल, व्हिडिओज, ऑडिओज, थिसेस, जर्नल्स आणि बरंच काही आहे त्यामध्ये. आणि ते सुद्धा आपल्या शैक्षणिकदृष्ट्या अतिशय फ्री अशा स्वरूपातले. तर ही आपल्या पुढे त्याची एक वेबसाईट आम्ही जी दिलेली आहे किंवा हा जो प्रोजेक्ट आहे त्याची जी लिंक आहे ती आहे www.ndl.iitkgp.ac.in. ज्यावेळेस आपण हा पेज ओपन करतो त्यावेळेस त्याचं जे मुख्य पृष्ठ आहे तर ते ह्या पद्धतीचं दिसतं. यामध्ये तुमच्या स्कूलपासनं तर ते तुमच्या रिसर्चपर्यंत सगळी माहिती यामध्ये तुम्हाला मिळेल. यामध्ये स्कूल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, ह्युमॅनिटीज म्हणजे जे काही तुम्ही सायन्सशी रिलेटेड असाल, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगशी रिलेटेड किंवा कुठल्याही फील्डशी रिलेटेड असाल, यामध्ये तुम्हाला विविध ज्या 10 भाषा आहेत जे तुमच्या लँग्वेजशी फॅमिलियर जे आहेत त्या लँग्वेजशी फॅमिलियर होऊन त्यांनी हे डेव्हलप केलेलं आहे. आणि ह्यामध्ये त्यांनी काय म्हणता येईल हे मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी त्याची सर्वात प्रथम आपल्याला मेंबरशिप घ्यावी लागेल आणि ही मेंबरशिप घेताना सर्वात प्रथम तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड टाकून लॉग इन करावी लागेल. आणि हे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासाठी ती मेंबरशिप खुली होऊन जाईल. आणि हे जे सर्व आपल्या तळागाळातील सगळे जे विद्यार्थी आहेत की जे रिसोर्सेसच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात भर पाडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी अतिशय अशी चांगल्या पद्धतीची अशी ही वेबसाईट आहे की ज्यामध्ये सर्व काही तुम्हाला मिळणार, म्हणजे अगदी शाळेपासनं ते रिसर्चपर्यंत. आणि त्याचबरोबर ही वेबसाईट ज्यावेळेस तुम्ही हाताळाल त्यावेळेस त्याचा तर तुम्हाला फायदाच होणार. पण जे काही टॉप लेवलचे किंवा जे बाहेरच्या देशातले जे काही जर्नल्स वगैरे आहे किंवा जे रिसोर्सेस आहेत तर हे काही कोविडच्या जे खूप असं पेडली आहेत असे जे कोविडच्या पिरियडमध्ये त्यांनी लोकांसाठी फ्री अशा स्वरूपाचे दिलेले आहेत. तर त्याच्यासाठी आपण त्यांना असं टायटल दिलं की COVID-19 टेम्पररी ओपन अँड फ्री रिसोर्सेस. त्यामध्ये अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स
यांनी त्यांच्या जर्नलची जी लिंक आहे ती जवळपास 31/3/2021 तोपर्यंत ती ओपन ठेवलेली आहे. कारण 1 वर्षाचा जो पिरियड आहे तो वाचकांसाठी त्यांनी टोटली या लॉकडाऊन पिरियडमुळे तो फ्री करून देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बुक लिस्ट आहे. या बुक लिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला सेम जे पब्लिश झालेले मॅगझिन आहेत किंवा जे जर्नल्स आहेत, जे आर्टिकल्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला या PPTमध्ये मी तुम्हाला त्या लिंक दिलेल्या आहेत. या लिंकवर जाऊन तुम्ही त्या फ्रीमध्ये डाउनलोड करू शकतात किंवा त्या ओपन करून तुमच्या ज्ञानात, तुमच्या रिसर्च याच्यामध्ये तुम्ही ती भर पाडू शकतात. अशीच अजून एक आहे वेबसाईट ब्रिलची जी आहे की ज्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पुस्तके मिळतील, आर्टिकल्स मिळतील आणि त्याचंसुद्धा मी इथे तुम्हाला लिंक दिलेली आहे. आणि ती सुद्धा वेबसाईट किंवा जे जर्नलचं टायमिंग आहे तो जवळपास त्यांनी 30/4/2021 पर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. म्हणजे हे हायली पेड जे जर्नल्स आहेत हे तुमच्यापर्यंत अतिशय निशुल्क अशा स्वरूपामध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर काही फ्री आणि रिसोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये आहे CNKI, क्रिएशन ऑफ डिमांड्स, इस्किब, इस्लिवर, मॅग्रॉ-हिल, ॲक्सेस इंजिनिअरिंग, स्प्रिंगर, नेचर, व्हॅली एक्सेट्रा. हे काही अजून अशा जर्नलची नावे आहे किंवा हे फ्री ॲक्सेस जे आहे की या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ मिळतील किंवा त्याच्यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ, आर्टिकल्स जे काही तुम्हाला ज्याच्यातून तुम्हाला खूप अधिक माहिती घ्यायची आहे तुमच्या विषयाशी रिलेटेड, हे सर्व तुम्हाला तिथे स्वरूपामध्येच मिळणार आहे. आणि यामध्ये सुद्धा आम्ही काही अशी जर्नल्स आहे की ज्यांच्या तुम्हाला लिंक दिलेल्या आहेत की ज्यामध्ये जे फ्री आहेत आणि ओपन आहेत ते सर्वांसाठी. काही जर्नल्स वगैरे आहेत आणि या जर्नल्समध्ये जवळपास तुमचा कुठलाही विषय असो, इंजिनिअरिंग, सायन्स, ह्युमॅनिटीज, इंटरडिसिप्लिनरी, लँग्वेज, तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड इथे प्रत्येक असं जर्नल्स तुम्हाला ओपन करून देण्यात आलेलं आहे. आणि हे ओपन अतिशय फ्री अशा स्वरूपामधलं आहे आणि याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी घ्यावा आणि ह्या रिसोर्सेसचा जास्तीत जास्त उपयोग करावा. त्याच्यानंतर काही ई बुक्ससुद्धा आहेत. ह्या बुक्समध्ये अमेरिकन लायब्ररी बुक्स हे सुद्धा तुमच्यासाठी युजरसाठी फ्री आहेत. इंटरनॅशनल चिल्ड्रन्स डिजिटल लायब्ररी हे मुलांसाठीही तुम्ही उपयोगात आणू शकता. अशा वेगवेगळ्या पुस्तकांशी संबंधित ज्या लिंक्स आहेत ह्यासुद्धा मी माझ्या PPTमध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि याचा निश्चितच तुम्ही त्याचा उपयोग करू शकतात. आणि अतिशय चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या प्रतीचे अशी ही बुक्स आहेत, बुक्स आहेत जी सर्वांसाठी अतिशय निशुल्क स्वरूपातली आहे. त्याचबरोबर काही डिक्शनरीज आहेत. डिक्शनरीज म्हटलं आपला अगदी शाळेपासनं तर जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण ज्यावेळेस एखाद्या शब्दाची ज्यावेळेस आपल्याला अडचण येते अशा वेळेस आपण ह्याच डिक्शनरीचा उपयोग करत असतो. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यात लाडकी जर म्हणायला गेलं तर ऑक्सफर्ड डिक्शनरी, जी आजही मला वाटतं की आपण आजही ती हाताळतो. एखादी अडचण, एखाद्या शब्दाची अडचण आली तर आपण नक्कीच त्याचा उपयोग करत असतो. आणि हीच आपल्याला जर आपल्या मोबाईलवर जर स्वरूपात मिळत असेल तर आपण कुठेही असू, कुठेही बसलेला असू, फक्त तिथे नेट कनेक्शन असेल अशा ठिकाणी की तुम्ही ते ओपन करून तुम्हाला जी काही अडचण असेल तुम्ही त्याच्यातून सॉल्व्ह करू शकता. त्याच्यामध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरी, ऑक्सफर्ड लर्नर डिक्शनरी, फ्री ऑनलाईन डिक्शनरीज, केम्ब्रिज डिक्शनरीज, ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या डिक्शनऱ्या तुम्हाला इथे अवेलेबल होतील. त्याच्यानंतर एन्सायक्लोपीडिया हे विश्वकोश आहे ज्यामध्ये सर्व विश्वाची माहिती तुम्हाला तिथे माहिती देण्यात आलेली आहे. आणि ती सुद्धा स्वरूपात असल्या कारणाने तुम्ही कुठेही असेल तर तुमच्या PCवर, तुमच्या मोबाईलवर वगैरे तुम्ही सर्च करून हे विकिपीडिया स्वरूपामध्ये सुद्धा त्यातील तुम्ही माहिती घेऊ शकता आणि याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. त्यामध्ये मराठी विश्वकोश, विकिपीडिया, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, फ्री ऑनलाईन एन्सायक्लोपीडिया, answer.com, encyclopedia.com अशा विविध प्रकारचे जे काही एन्सायक्लोपीडियाज आहेत ह्यामधून तुम्ही जी माहिती तुम्हाला घ्यायची जगभरातली की ही माहिती तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल होऊ शकते. त्याच्यानंतर आहे न्यूजपेपर्स. आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये न्यूजपेपरशी आपण एवढे फॅमिलियर असल्या कारणाने
न्यूजपेपर कसा वापरायचा किंवा काय असं थोडं बहुत आपल्याला ज्ञान त्यामध्ये आलेलं आहे, की जी कन्सेप्ट आपण सकाळी उठल्यानंतर घरी पेपर फॉर्ममध्ये जो काही आपण न्यूजपेपर वाचतो तेच आता आपण मोबाईलच्या याच्यावर आपल्याला जे कोणतं न्यूजपेपर वाचायचं आहे ते त्याच्या लिंकवर जाऊन आपण ती ओपन करून ती वाचू शकतो. आणि आपल्याला ज्या वेळेस असं वाटेल की नाही आपल्याला खूप दिवसाचा किंवा 1 महिन्यानंतरचा 2 महिन्यानंतरचा पेपर हवा आहे, जो वेळेस मला वाटतं की बहुतेक बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस पेपर फॉर्ममध्ये तो असतो तर कदाचित आपला तो कचऱ्याच्या पेटीत गेलेला असतो किंवा पण इथे तुम्हाला तो 2 महिन्या अगोदरचा सुद्धा पेपर तिथं तुम्हाला अवेलेबल होणार आणि तिथे तुम्हाला जी आवश्यक आहे अशी माहिती ती तुम्हाला नक्कीच तिथे मिळणार. मग त्यामुळे ह्या न्यूजपेपरचा तुम्हाला इथे नक्कीच लाभ होऊ शकतो. त्याच्यानंतर डेझर्टेशन आणि थिसेस जे आहेत तर NGU ऑनलाईन थिसिस लायब्ररी जी आहे इथे सुद्धा तुम्हाला जे काही संशोधकांनी संशोधन केलेलं आहे त्याचे थिसिस तुम्हाला इथे मिळू शकतील. नंतर आहे NDL ऑफ थिसिस अँड डेझर्टेशन, ही एक लिंक आहे. त्यानंतर ओपन ॲक्सेस थिसिस अँड डेझर्टेशन, नंतर आहे शोधगंगा जी आपल्या बांबूशीच रिलेटेड आहे. तर ह्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या संशोधनाशी किंवा तुम्हाला एखादा आर्टिकल तयार करायचा असेल तर त्यातली माहिती घेण्यासाठी अशी अतिशय उपयुक्त अशा वेबसाईट्स आहेत. त्यानंतर काही बिब्लिओग्राफीज आहे, ऑटोबायोग्राफीज आहे. बिब्लिओग्राफिक्स ज्यावेळेस तुम्ही करणार किंवा ऑटोग्राफीज वगैरे तुम्हाला आत्मचरित्र वगैरे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तींचे आत्मचरित्र वाचायचे असेल तर मग अशा वेळेस तुम्हाला यांचा उपयोग नक्कीच होईल. त्यामध्ये बिब्लिओग्राफिक ऑफ ग्रेट मॅन अँड वुमन फ्रॉम इंडिया, the personalities hold the highest offices and important position in executive, judiciary and legislature in the country. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बायोग्राफीज किंवा ऑटोबायोग्राफीज आहे याचा उपयोग सुद्धा तुम्ही इथे करून घेऊ शकता. त्यानंतर ऑडिओ बुक्स, बऱ्याच वेळेस आपल्याला असं होऊन जातं की आपण एखादं पुस्तक हातात घेतो आणि ते वाचता वाचताच आपल्याला झोप लागते किंवा मग थोडंसं कंटाळवाणं वाटतं. तर अशा वेळेस आपण ह्या ऑडिओ बुक्सचा कुठे ना कुठे उपयोग करून घेऊ शकतो की फक्त मग ते तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर आणि तुमच्या मोबाईलवर सुद्धा ते अवेलेबल होऊ शकतात की तुम्ही जे काही लिंक टाकणार तर या लिंकमधून ते फ्री ऑडिओ बुक्स आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार. आणि फक्त ज्यावेळेस जर फॅमिलियर म्हणायचं गेलं तर तुमच्या मोबाईलला हेडफोन लावल्यानंतर तुम्ही ते बुक अतिशय संपूर्ण असं तुमच्या भाषेमध्ये किंवा तुम्हाला जी काही लँग्वेज पाहिजे किंवा जे काही तुम्हाला पुस्तक पाहिजे जे ऑडिओ स्वरूपातलं आहे ते पूर्ण पुस्तक तुम्ही तिथे ऐकू शकतात. आणि त्या पुस्तकातलं जी काही माहिती तुम्हाला घ्यायची ही तुम्ही अतिशय साध्या पद्धतीने आणि अतिशय आनंदाने घेऊ शकता. की बऱ्याच वेळेस असं होतं की पुस्तक वाचता वाचता आपल्याला कंटाळवाणं वाटतं, तर हा प्रकार इथे घडत नाही. त्याच्यामुळे ऑडिओ बुक्सचा उपयोग नक्कीच तुम्ही इथे करून घेऊ शकता. त्याच्यानंतर काही रेअर बुक्स आहेत, रेअर बुक्स आणि मेन्यूस्क्रिप्ट. ह्या मेन्यूस्क्रिप्ट आणि रेअर बुक्सचं असं आहे की जे हस्तलिखिते वगैरे आहेत की त्याबद्दलची तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल किंवा ते हस्तलिखिते जर तुम्हाला बघायचे असतील तर याचं जे फॉर्ममध्ये त्यांनी स्कॅनिंग वगैरे जे केलेलं आहे तर हे सगळं तुम्हाला तिथे बघायला मिळणार. तर त्याच्यासाठी काही रेअर बुक्स रूम्स आहेत किंवा ऑनलाईन मेडिवल अँड क्लासिकल लायब्ररीज आहे. त्याच्यानंतर डिजिटल मेडिवल मेन्यूस्क्रिप्ट्स आहेत. तर या सगळ्या वेबसाईटमधून तुम्ही ते रेअर बुक्स आणि मेन्यूस्क्रिप्ट बघू शकतात आणि त्याबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकतात. आणि इथेच तुम्हाला मी रिसोर्सेसच्या संदर्भात जी काही माहिती दिलेली आहे याचा विद्यार्थी वर्ग नक्कीच उपयोग करून घेईल अशी मी आशा करते. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत गजानन फुलसावंगे सर आणि प्राचार्य डॉक्टर शेजवळ सर यांनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले याबद्दल मी नक्कीच त्यांचे आभार मानते. आणि माझ्या परीने जेवढी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि तुम्ही ती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न केलेला आहे.